हाय फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन स्पाइन. स्पाइन म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये कणा म्हणतो. आता स्पाइन जे आहे इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. त्यात पहिला म्हणजे हे आपला मानेचा भाग असतो, त्याला आपण सर्वायकल स्पाइन म्हणतो आणि इथे 7 मणके असतात. हा जो आहे हा प्रत्येक ईच मणका आहे. त्यानंतर ह्या सर्वायकल स्पाइन 7 मणके असतात. त्यानंतर पाठीचा भाग ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आपले 12 मणके असतात आणि हे 12 मणके पाठीचे मणके आहेत. त्याच्यानंतर आपला कमरेचा भाग जो म्हणतो तर आपण लंबार स्पाइन म्हणतो. त्या लंबार स्पाइन मध्ये 5 मणके असतात. तर आपण या पूर्ण मणक्यांमध्ये बघाल तर मानेचे मणके छोटे आहेत आणि कमरेचे मणके जे आहेत ते मोठे आहेत. कमरेचे मणके मोठे याचं कारण काय की ह्युमन बिईंग इज अ पर्सन विच स्टँड्स ऑन इरेक्ट पोस्चर, वॉक्स ऑन इरेक्ट पोस्चर. बाकी सगळे प्राणी कुठलेही इरेक्ट पोस्चरवर नसतात. त्यामुळे सगळा जो भार असतो माणसाच्या शरीराचा हा पूर्ण कमरेच्या भागावरती जातो. त्यामुळेच कमरेचे मणके खूप जाड आणि स्ट्रॉंग असतात. आता या स्पाइन मध्ये आपण जे रेग्युलरली प्रॉब्लेम्स पाहतो ते बॅकएकचा प्रॉब्लेम याचं कारण काय की कमरेच्या भागावरती जास्त पेन, जास्त स्ट्रेस असल्यामुळे तिथे प्रेशर जास्त पडतं आणि त्यामुळे आणि कमरेचा भागचा सर्वात मोबाईल पार्ट आहे बॉडीचा. त्यामुळे तिथे जास्त रेग्युलरली पेन असणाऱ्या लोकांना त्रास बॅकएकचा असतो, हा कमरेच्या या अशा मणक्यांमुळे. सेकंड थिंग, तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट सांगायची म्हणजे की हे जे मणके आपण वरपासून खालपर्यंत पाहाल त्या मणक्यांमध्ये आपण हे जे दिसतं हे मध्ये ही गादी असते, याला आपण डिस्क म्हणतो. रेग्युलरली आपण स्लिप डिस्कचा आजार ऐकला असेल. तर हे जे आपण आता पूर्वीपासून ऐकतोय की लोक म्हणतात की माझ्या पाठीत गॅप झालाय. हा गॅप झालाय हा कन्सेप्ट चुकीचा आहे. याचं कारण काय की मणके जे आपण जेव्हा एक्सरे काढतो तर एक्सरे मध्ये ही गादी येत नाही आणि गादी येत नाही म्हणून आपल्याला आता कोणी टर्म चालू केली माहित नाही, सगळे म्हणतात की गॅप झाले. तर गॅप नसतो, तिथे गादी असते. प्रॉब्लेम कुठे असतो जेव्हा ही गादी सरकते. जेव्हा गादी सरकते तेव्हा हे गादी मागे जाते आणि गादी मागे जाऊन ही नस दाबली जाते. आता हे नस म्हणजे काय की इथे आपलं ब्रेन असतं आणि हे ब्रेन इथून ब्रेन असताना मधून आपल्या इथून स्पायनल कॉर्ड जातो. एक आपलं विशिष्ट न्यूरल कॅनल आपलं एक स्ट्रक्चर असतं, नर्वस स्ट्रक्चर असतं. ते इथून स्पायनल कॅनल मधून जातं आणि ते वरतून खाली जात असताना दोन्ही बाजू नसा सोडतात. या नसा आपल्या बॉडीच्या पूर्ण फंक्शनसाठी इम्पॉर्टंट असतात. तर या नसा ज्या अशा वरपासून खालती जातात तर जेव्हा ही गादी सरकते, ही गादी सरकून ही नस दाबली जाते. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. ही गादी सरकली आहे आणि हिने नस दाबली. तर ज्या साईडला नस दाबली जाते त्या पायाला ती जी नस सप्लाय करते तिथे पायाला दुखणं, पायाला मुंग्या येणे आणि पायाला चालणं डिफिकल्ट होऊन जातं आणि त्याला आपण शियाटिका म्हणतो. तर हे झालं स्पाइन बद्दलचं आजचं बोलणं. आणि नेक्स्ट टाइम आपण हिप जॉईंट बद्दल पण बोलू. हा जो पार्ट आहे हा याला पेल्विस म्हणतो आपण आणि त्या पेल्विस मध्ये असे हिप जॉईंट्स अटॅच असतात. आणि हा जो पार्ट आहे याला आपण माकड हाड म्हणतो, दॅट इज द कॉक्सिक्स. आणि हे जे माकड हाड आहे हे 5 फ्युज्ड वर्टिब्रा असतात आणि तिथून हे सॅक्रल नर्व्ज असे निघतात. तर हे झालं स्पाइन बद्दल आणि कन्सेप्ट ऑफ स्पाइन. जिथे आपल्याला जर स्पाइन कळलं तर आपल्याला त्याच्या आजारांबद्दल ट्रीटमेंट करायला इझी जातं आणि स्वतःला जेव्हा कळतं पेशंटला तेव्हा ते जास्त व्यवस्थित ट्रीट करता येतं. थँक्यू.